जय श्रीराम. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक षडयंत्र चालू आहे का आपल्या महापुरुषांना कुठे बदनाम करायचं, आपल्या भावनांशी खेळायचं, हिंदूंच्या भावना कशा दुखतील याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या मूर्त्यांना काळं फासायचं, दगड मारायची. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्याही मूर्तीला काळं फासायचं, दगडांनी त्याला मारायचं. हे षडयंत्र चालू आहे. मला सांगायचं एवढंच आहे की सरकार हिंदुत्ववादी आहे. तर सरकारने जर विचार केला तर याच्यावरती कुठंतरी कायदा अंमलात येईल. ह्या जिहाद्यांना माहिती आहे का आपण महापुरुषांचा जर अपमान केला, अवमान केला तर या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये, किंवा जरी झाला तर त्याला टेबल जामीन आहे. मग याच्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत खूप असे मोर्चे झाले. अशा भरपूर काही घटना आहेत. आता 2 दिवसापूर्वी रावेतमध्ये, पुण्यामध्ये पण अशीच एक घटना झाली. गेल्या काही दिवसापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, राहुरी तालुक्यामध्ये एका महाराजांच्या मूर्तीला काळं फासवण्यात आलं. खूप संघटनेनी त्याचा निषेध केला, खूप त्याच्यावरती मोर्चे वगैरे झाले. काय आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्या जिहाद्याला कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही, किंवा तो आता अद्यापही सापडलेला नाही. माझी एक सरकारला विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर एक कायदा अंमलात आणला पाहिजे. त्या कायद्याचं नाव ऐकून ह्या जिहाद्यांची फाटली पाहिजे आणि कुठल्याही जिहादी लांड्यानी परत आपल्या महापुरुषांची विटंबना केली नाही पाहिजे. जय श्रीराम, जय शिवराय.